हाय, आम्ही वनू चोर चावडीना दैवडना धबधबावर. ही नदी अजून पाहिजे तसा पाऊस व्हायला नाही शे, त्यामुळे चोर चावडीना धबधबा अजून पण एवढा खास वाई नाही राहणार. पण वातावरण खूप सुंदर शे, मस्त शे. असं इकडे आल्यावर खूप भारी वाटस, असं प्रसन्न मन अगदी प्रसन्न होई गे बा असं वाटस. डोंगर टेकडी आणि छोटीशी नदी इकडून वाहताना ज्यावेळेस पूर यस, जेव्हा खूप पाऊस यस त्यावेळेस हे दोन्ही थडी अशा फुल भरेल राहतस, असं मस्त वाहत रस पाणी. आता सध्या आहे थोडं थोडं पाणी चालू शे, पण प्रवाह बऱ्यापैकी मोठा वाटी राह ना. आणि हा जो तिकडे दाखवाय राह ना, हा चोर चावडीना धबधबा. पाऊस खूप मोठा जाया का त्यावेळेस मग इथून असा खूप मोठा धबधबा वास. इथे खूप मोठा प्रवाह रास. आता सध्या नाही शे, इथून पण धबधबा रास. आता सध्या खूप मोठा पाऊस नाही होईल इकडे, त्यामुळे सध्या छोटा प्रवाह चालू शे. आणि सध्या पर्यटक पण नाही शे तिकडे. आम्ही 4 जण येईल शेत फक्त, कारण पाऊस त्या आपला नाही शे अजून. एकदम मस्त निसर्गरम्य छान वातावरण. धबधबाना बराच जवळपास येईल छे. तसं आपण आता इकडून जावले तर रस्ता नाही शे, आपले क्रॉस करीसनच जाणं पडेल. तो पाहू आता इकडून कुठून चांगलं पडेल सोयीस्कर. हा असा परिसर शे. आता इकडून रस्ता क्रॉस करीसन तिकडे जाणं पडेल. त्यांना खूप मोठी टीम येते अजून. सांभाळून या. खाली पा मला ती कशी घेऊन राहिली. हा फायनली आम्ही इकडे पोची गौत या साईडले. चला, चोर चावडी धबधबा. हा चोर चावडी हा खूप उंच रास, पण आता सध्या प्रवाह कमी शे पाऊस ना पाणी ना, त्यामुळे पाणी पण कमी असल्यामुळे एवढा खास तर नजारा नाही दिसणार. पण जेवढा शे तेवढा पण काही कमी नाही शे. इथे 1-2 वेळेस दुर्घटना पण व्हायला शेतीस, त्यामुळे ह्या पाणीमा कधी उतरानं नाही अशा बऱ्याच लोकांकडून सूचना पण येतेस. चोर चावडी धबधबा फुल पाऊस ज्यावेळेस पडस, ज्यावेळेस तुडुंब आहे भरेल रासणार तो पावाने खूप मजा रास. तिथे म्हणजे तुमले थोडंसं स्ट्रगल करी येणं पडे, कारण आम्ही पण बराच स्ट्रगल काय इथे यावाले. पण आल्यानंतर एकदम मनमोहक दृश्य शे. याला म्हणतात दैवडना चोर चावडी धबधबा किंवा चोर चावडीनं ठिकाण. आता ते नाव का पडेल शे ते मला माहीत नाही, त्यांना इतिहास बी पाहणं पडेल. ज्याला माहीत असई तो सांगाई. एकदम मस्त. मी पहिल्यांदा येईल शे, मी तरी देवळा तालुक्यातला शे, पण तरी एवढ्या वर्षात पहिल्यांदा इथे बनू. पहा तुम्ही, खूप मनमोहक दृश्य शे. इथे आल्यानंतर खूप भारी वाटस. एवढं मोबाईल मा एवढं खास नाही वाटणार, पण इथे आल्यानंतर खूप भारी वाटस. पाणी खूप खोल शे इकडलं. हे बा खूप उंच शे त्या साईडले, म्हणजे असं आपण तसे म्हणतस ना पावनखिंड दरी वगैरे त्या पद्धत नशे. इकडे त्यानं मजार अशी दरी शे, इथून असं पाणी येस इकडे. इतकं भारी वाटस. तिकडे जावाना मी प्रयत्न करसू, पण मला नाही वाटत शक्य होईल असं, पण तरी एकदा ट्राय करी पास. पण खूप मनमोहक दृश्य शे. तिथे गेल्यानंतर खूप भारी वाटस. खूप ज्यावेळेस जास्त पाऊस येस ना त्यावेळेस तिथे कोणी जाऊ नाही शकत, पण आता खूप पाऊस पण नाही शे आणि खूप जोरात प्रवाह पण नाही शे, त्यामुळे काय हरकत नाही. परंतु बघा इथूनच मस्त दिसत ते.
अतिशय म्हणजे खूप जवळ येईल तसं आम्ही तेव्हा इतकं भारी वाटस. आणि हा तो तलाव जिथं पाणी साचस इतकं छान. पुढे नको जाऊ. एकदम मस्त दृश्य शे. तिथून असा तुम्ही असतात तसं खिंड शे एकदम मस्त. त्या खिंडमधून पाणी वास खूप उंच पण शे आणि खूप भारी शे. मंडळी थोडी कसरत करीस वर जाऊ ना एकदम शेजार हा असे धबधबा चोर चावडी दिले वर येईल शे बघा. अजून बी त्यांना तिकडून पाणी गिराणं ना तिकडे बी जाता यस. तिथून असं खिंडामधून पाणी यस. चोर चावडी धबधबा आहे बघा. खोल परिसर एकदम छान. हे बघा ही मंडळी मी खालू करेल शे कारण धोकादायक शे ते जास्त स्ट्रगल करणं. हे बा हॅलो हां एकदम मस्त. इथून वर जावाना प्रयत्न करायचा पण वर तर जाता येईल पण तिकडनं रिटर्न यावाना खूप मोठा प्रॉब्लेम होई जाईल. त्यामुळे तेव्हा आता असा वर बांधेल शे त्यामुळे मी वर जावाना कॅन्सल करेन. इथून असा प्रवाह शे पाहू शकतात. हां अतिशय सुंदर दृश्य. छोटीशी गुफा शे इथे त्या गुफामध्ये बसायचे हा धबधबा. गुफा शे गुफा आणि हा इथून धबधबा हे बा. काही निसर्गानं चित्र शे यानाशी तडजोड कोणीच करायला नाही कोणीच खेळायला नाही. हे जेवढं चांगलं शे तेवढं विनाशक बी शे घातक बी शे. त्यामुळे आपण जेवढी आपली पायरी शे तेवढं जावले पाहिजे. त्यानाशी जास्त मजा करायनं पण नाही. हे बा आम्ही अगदी नाचाना प्रयत्न कराय नाही इथे. हे बघा निसर्गानं सानिध्यात तिनं डान्स दाखाडी राहिनी. आणि एक नंबर. आई बाई ॲक्च्युली यवतमाळनी शे आणि मुंबईला राहे त्यामुळे गावखेड्यावरलं जीवन तिला माहीत नाही शे. त्यामुळे एक आवर्जून ती घेईल शे मी. अतिशय मस्त मजा गिरायनी. हे पा